कोरोना वायरस के खिलाफ किए जा रहे एहतियाती इकदाम का नांदेड़ के निगरान वजीर अशोक चौहान ने जायजा लिया। रियासती वजीर बराए तामीरात नांदेड़ के निगरान वजीर अशोक चौहान ने नांदेड़ का दौरा किया। इन्होंने जिला सरकारी अस्पताल में कोरोना के मरीजों के इलाज के लिए कायम किए गए खुसूसी वार्ड का मुआयना किया। इसके बाद जिला इंतजामिया के साथ एक खुसूसी जायजा मीटिंग में शिरकत की। इन्होंने अहदेदारों को जिले में कोरोना वायरस पर काबू पाने के लिए हर तरह से चौकन्ना रहने की हिदायतें दी। अस्पतालों में वाफिर मकदार में दवाइयों का नज़्म करने और शहर में साफ सफाई के खुसूसी इंतजाम करने पर भी अशोक चौहान ने इंतजामिया को मुतवज्जो किया। जायजा मीटिंग में जिला कलेक्टर विपिन इटनकर, जिला एसपी विजय कुमार मगर और सिविल सर्जन चंद्रकांत मस्के समेत मुतादिद अफसरान मौजूद थे। साधारण आपल्याकडे आज आयसोलेशनमध्ये 100 बेड्सची आपण तरतूद जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी केलेली आहे। ते मेडिकल कॉलेज आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, नगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत। साधारण 100 बेड्सची आज व्यवस्था जिल्ह्यावर केलेली आहे। आवश्यकता असल्यास त्याची क्षमता वाढवता येईल। आज 100ची आम्ही व्यवस्था जिल्ह्यामध्ये करून ठेवलेली आहे। एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते आहे की तोंडाला लावायचा मास्क जो असतो किंवा पीपी किट्स जे आहेत तपासणी करण्याकरता किंवा काही औषधी आहेत, सॅनिटायझर्स आहेत, त्यामध्ये थोडीशी आज म्हणजे अजिबात नाही असं नाही आहे, पण थोडा शॉर्टेज आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी हे सातत्याने पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटशी संपर्कात आहेत आणि तिथून हे सगळे याचं जे काही गरज आहे त्याप्रमाणे उपलब्धता व्हावी असा आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यामुळे हे काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि मला वाटतं की पूर्ण यंत्रणा ही युद्ध पातळीवर काम करत आहे। प्रयत्न आहे की सर्व नियंत्रण राहील आणि फारशी अडचण आज तरी नाही असं दिसतंय।